जय एकवीर मित्रांनो, आज एवढा मोठा बोजा बिस्तरा घेऊन मी चाललोय माझ्या गावाला पेनला. मला तर माहितीच असेल कोकणात गौरी गणपती सण किती मोठ्या प्रमाणे साजरा करतात. त्यातच या वर्षीचा गौरीचा मान 25 वर्षांनी गावन कुटुंबामध्ये आम्हाला मिळाला. मग तर आम्ही जाणारच. त्या बाय करून आम्ही निघालो रात्री 12 वाजता गावी जाण्यासाठी. तर आम्ही एकूण 4 जण आहोत, मी, प्राजक्ता, भाऊ आणि वहिनी. रोड लाईट असल्यामुळे आमचा रात्रीचा प्रवास खूपच छान झाला. सकाळी पनवेलला पोहोचल्यावरती खूपच भूक लागली होती. मग हॉटेलवरून आम्ही वडापाव आणि भजी घेतले आणि नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आम्ही थेट निघालो पनवेलवरून पेनला जाण्यासाठी. तसा प्रवास करून आम्ही पोहोचलो आमच्या गावी. इथे आल्यावरती प्रत्येक दिशेने गणपतीच्या गाण्याचा आवाज येत होता. त्यामुळे रात्रभराचा प्रवासाचा थकवा एका क्षणातच निघून गेला. हे आहे आमच्या गावचं घर. 25 वर्षांनी गौरीबाई येणार म्हणून घराला रंग दिला, फरशा बसवला आणि एकदम नवीन घर बघायला मिळालं. तर आमच्याकडे गौरीची मूर्ती बसवतातच, पण तेरडा नावाची एक वनस्पती असते, तिला पण गौरीचा मान देऊन पूजतात. त्या गौरीबाईला घरी आणण्यासाठी आयोनी सुपात नारळ ठेवून तिची पूजेची तयारी केली होती. घरी आणण्याआधी गावातील कुलदैवत असणाऱ्या बहिरी देवाच्या देवळात घेऊन जातात आणि बहिरी देवाची भेट घालून देतात. आम्ही सर्व निघालो गौराईबाईला घेऊन बहिरी देवाच्या देवळात. आणि हे आहे आमच्या बहिरी देवाचं देऊळ. मंदिरात नेण्याआधी तिची उंबऱ्यावरती पूजा केली आणि गौराईबाईला बहिरी देवाची भेट घालून दिली. तर संध्याकाळी सर्व गावातील बायका मंदिरामध्ये येतील आणि गौराईबाईला वाजत गाजत घरी आणलं जाईल. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर तेरड्याची झाडं आम्हाला खूप कमी पडत होती, म्हणून मी आणि ऋषिकेश आम्ही दोघंही रस्त्यावरती आलो, कारण ही झाडे रस्त्यावरच्या कडेलाच मिळतात. संध्याकाळी सर्व गावातील बायका बहिरी देवाच्या मंदिरामध्ये आल्या आणि गौरीबाईला हळदी कुंकू लावून पारंपरिक गाणं बोलून तिची आरती केली. आरती झाल्यानंतर वहिनींनी गौरीबाईला डोक्यावर घेतलं आणि आम्ही निघालो गौरीला घेऊन घरी न्यायला. घरी आणल्यावरती परत तिची उंबऱ्यावरती पूजा केली, नजर काढली आणि घरामध्ये आणलं आणि गावातील बायकांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. तर आम्ही सर्वजण खूप नाचलो आणि 25 वर्षांनी घरी गौरीचे आगमन होणार म्हणून घरातील प्रत्येक जणाला खूप आनंद झाला होता. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच मित्रांनो. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण उद्या आपल्या गौरीबाईचं आगमन होणार आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय एकवीरा.